मंडळी कसं वाटतं तुम्हाला? आपण चाललोय नांदगावच्या दिशेने. मी तर आज एकदम खूपच खुश आहे. मस्त वाटतंय ना? वातावरणच असं आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये कुठेही फिरलात तर तुम्हाला असंच एकदम खुशीचं वातावरण, तुमच्या चेहऱ्यावरती समाधान एक वेगळंच असेल, यात काही शंका नाही मंडळी. तर हे रस्त्याचं चित्रीकरण तुम्ही आता सध्या बघताय. आपण चाललोय नांदगाव बीचच्या दिशेने. इथे काही अशी विशेष गावं मला मिळाली मंडळी. पाम गाव म्हणून आता एक मिळाला होता. ही सगळी नावं वगैरे बघा, तुम्ही पहिल्यांदाच ऐकता तेव्हा थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला. पाम गावाचंही नाव असू शकतं. तर पामकर मंडळी, तुमच्या गावाला भेटून खरंच खूप छान वाटलं. आता आलेले आलेवाडी आणि पुढे शाळा आणि गतिरोधक सुद्धा आहे बघा. तर आपल्याला गाडी थोडी सावकाश चालवावी लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण गावाला निघाल्याच्या नंतर अशीच फलक आपल्याला वाचायला मिळतात की पुढे गाव आहे, वाहने सावकाश हाका, है ना? तर ते तसंच आहे काहीसं. बघतायच तुम्ही. आपल्या समोरची ही जी गाडी दिसते ती सुद्धा मला वाटतं आपल्या बीचच्या दिशेनेच चाललेली आहे. पुढे काही गाव वगैरे असतील काय मला माहीत नाही आहे, म्हणजे अजून काही. पण 4 किलोमीटरचा रस्ता आहे मंडळी. आपल्याला जायचं आहे नांदगाव बीचजवळ. आपण आपल्या नवी मुंबईपासून जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर पार करून इकडे आलेलो आहे. सो मज्जा आली. एवढं अंतर आपण डिस्टन्स पार केलं. खरं तर ट्रॅफिक वगैरेचा सामना करावा लागला, पण रस्ता अतिशय सुंदर होता. मज्जा आली मित्रांनो ड्राईव्ह करायला. तर असेच मंडळी सोबत राहा माझ्याबरोबर. माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल, ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र. मी सुद्धा पहिल्यांदाच इथे या नांदगाव बीचला भेट देणार आहे. सो तिथलं वातावरण, तिथल्या आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा तिथील खाद्यपदार्थाची रेलचेल. आता वाजले 4चा सुमार आहे. संध्याकाळी मला वाटतं आपल्याला जसं आपल्या चौपाटीवरचं दृश्य असतं तसं असू शकतं. सो बघूया काय तिकडे आपल्यासाठी दर्शनास अवेलेबल असणार आहे ते आपण बघणारच आहोत. तर सोबत राहशील माझ्याबरोबर. चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आजूबाजूचा नांदगावचा परिसर आलेला आहे, हे तुम्ही बघताय. नांदगाव बीच जवळ आलेला आहे. असं आता आपण गाडी कुठेतरी पार्क करूया आणि या बीचला आपण भेट देऊया. हां, तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही ठिकाणं ओळखलंच असेल. आपण आता चाललो होतो नांदगावच्या दिशेने. हाच आहे तो नांदगाव बीच. हे त्याचं प्रवेशद्वार आहे मंडळी. आणि आजूबाजूला जर बघितलं तिथे पार्किंगची सुविधा आहे. तिकडे आपण अनेक बीचेसवरती आपण बघतो की जेव्हा आपण प्रवेश करतो म्हणा, तेव्हा आपल्याला या आजूबाजूला असं हे पार्किंगचं क्षेत्र आपल्याला आढळतं. तर हे नांदगाव बीचला सुद्धा आहे. आणि इथे काही मुलांसाठी खेळणी वगैरे म्हणा किंवा काही असे विविध उपकरणं लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांसोबत आपण खेळण्याचा आनंद अनुभवू शकता. तर हेच आहे ते प्रवेशद्वार नांदगाव बीचचं. तर आपण आतमध्ये जाऊया आणि मग नांदगाव बीच कसा दिसतो हे तुम्हाला लांबून आणि जवळून सुद्धा पाहता येईल. तर या माझ्याबरोबर. कसं वाटतं ते तुम्हाला बघा चित्र. आता आपण नांदगाव बीचजवळ आहे. तुम्ही बघा, आता तुम्ही बघू शकालच हे नांदगाव बीचचं अतिशय अद्भुत सौंदर्य तुम्हाला पाहता येणार आहे. म्हणजे बोईसर आणि पालघरमधली जी लोकं असतात ना, ती याच बीचेसला येणं पसंती करतात. सध्या रिमोट बीच आहे असं पण तुम्ही म्हणू शकता. हवेचा पण प्रभाव खूप आहे. तर आता हे जे समोरचं चित्रण तुम्ही बघाल ना, ते नांदगाव बीचचं आहे मंडळी. हे बघा, बघताय. हवेचा प्रचंड जोर आहे मित्रांनो. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही हा समुद्रकिनारा न्याहाळू शकता इथे. ते बघा मित्रांनो, रिमोट बीचेसवरती आल्याच्या नंतर असंच तुम्ही कुठेतरी रिमोट एरियामध्ये आल्यासारखं वाटतंय तुम्हाला अर्थात. तर तसंच आहे. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून जेव्हा आपल्याला असा हा अतिशय कमी लोकसंख्या असलेला जेव्हा आपल्याला प्रदेश किंवा असे बीचेस आपण पाहतो, तेव्हा थोडं बरं वाटतं. काही लोकांना गर्दीचा प्रदेशसुद्धा आवडतो. पण हेही छान आहे मित्रांनो, कारण ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात बीचेसवरती वगैरे, त्या तुम्ही चांगल्या रीतीने त्याचा आनंद घेऊ शकता. त्यामुळेच कधीकधी आहे ना, कमी लोकसंख्या असलेला प्रदेश किंवा बीचेससुद्धा लोकांना आवडतात. मला मात्र अर्थात मी काही व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तुम्हाला की मलासुद्धा ना कमी लोकसंख्या असलेला प्रदेश किंवा बीचेस आवडतात. तर त्यापैकीच हा एक आपला नांदगाव बीच जो बोईसरला वसलेला आहे. बोईसरच्या इथे आहे, माफ करा.
बोईसरच्या इथे आहे आणि हे त्याचं हे सगळं संपूर्ण तुम्ही दृश्य बघताच आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. गावामध्ये जातो तेव्हा असेच आपल्याला रिमोट बीचेस पाहायला मिळतात. सो तसाच काहीसा हा बीच तुम्हाला आढळतो आहे बघा. पुन्हा एकदा याचं हे दर्शन तुम्ही बघू शकता नांदगाव बीच जवळचं. बघा आज तुमचा बीच आहे बोईसरकर मंडळी. याच बीचवरती तुम्ही येता आणि आज मात्र आम्ही नवी मुंबईकर तुमच्या या बीचच्या इथे आलो आहे आणि हा बीच खरं तर आम्हाला खूपच आवडलेला आहे. हवेचा खरंच प्रचंड दबाव आहे, प्रचंड दाब आहे मंडळी हवेचा इथे. म्हणजे मी काय आता बोलतोय रेकॉर्डिंग कशी होते मला काय याच्याबद्दल माहीत नाही आहे, पण हवेचा खरंच प्रचंड दाब आहे. म्हणजे एवढा दाब आहे तुम्ही मला बघूच शकता. हे बघा माझं शर्ट किती हलतं वगैरे पाहताय ना तुम्ही. पण हवेत गारवा आहे. हवेचा दाब जरी असला तरी हवेमध्ये गारवा आहे, सुखद गारवा आहे. ओलसरपणा थोडंसं दमट वारे म्हणतो ना आपण. आपल्या लहानपणी आपण आपल्या पुस्तकामध्ये वाचत असतो की दमट वातावरण आहे. ते दमट म्हणजे काय तर दमट म्हणजे आता वातावरण आहे ते थोडंसं म्हणतात ना ओलसर सरी आणि उन्हाचा प्रभाव असं ते दमट वातावरण आहे आपल्याकडे. असं वाटतंय मित्रांनो भरतीचाच सुमार आहे, कारण पाणी सगळं आपल्या इकडे येतं आहे, परत रिटर्न जात नाही. तुम्ही जर त्याचं चित्रण पाहिलं असेल तर असं तुम्हाला वाटेल की हे भरतीचंच लक्षण आहे. काही मंडळी जी आहेत ती बघा ती खोलवरती गेलेल्या आहेत आपल्या पाण्याला न्याहाळण्यासाठी. तुम्ही बघतच आहात ते. बघा काही लहान मुलं वगैरे सगळे इकडे खेळत आहेत. काही फॅमिली मेंबरसुद्धा आपण बघतो. आज संडे नाही आहे मंडळी. तुम्हाला माहिती आहे मला संडेला फिरायला एवढं काही विशेष वाटत नाही, कारण विकेंडमध्ये जास्त गर्दी असते. माहीत नाही मला आज काय बोलतो आपण, आज सोमवार आहे त्यामुळे एवढी वर्दळ नाही आहे. पण मला वाटतं इकडे तुम्ही शॉप्स बघत असाल तर खाद्यपदार्थाची रेलचेल मात्र इथेच असणार. इथे जे तुम्ही सगळे बघताय छोटे छोटे स्टॉल्स लावलेले आहेत तर तिकडे खाद्यपदार्थाची रेलचेल नक्कीच असणार आहे. मला तर इथे येऊन परत नेहमीसारख्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणतोच की मला खूपच छान वाटतं आहे. तसंच मला इथे छान वाटतं. कारण आपण आता हा जो एरिया तुम्ही बघताय ना तर इथे तुम्हाला विविध खाद्यपदार्थ खायला भेटेल. जसे की वडापाव म्हणा, भजीपाव. इथे मी स्टॉल्स बघतोय कांदा भजी, वडापाव, त्याच्यानंतर बटाटा भजी, ऑमलेट पाव असे काही पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. तर तुम्ही याचासुद्धा आनंद घेऊ शकता इथे नांदगाव बीचजवळ. तर तुम्ही आता हे चित्रण बघाल ना आजूबाजूला तिकडे बरेचसे स्टॉल्स आहेत तुम्ही बघू शकता. तर मंडळी आता आपण आहे ना थोड्या विरुद्ध दिशेला आलो आहोत तिकडे आणि हाच तो परिसर आता विरुद्ध दिशेला. बघा इथे प्रसाधनगृहाची सुद्धा सोय आहे. कारण कसं मी हे जाणीवपूर्वक दाखवते तुम्हाला इथे प्रसाधनगृहाची सोय, कारण आपण बऱ्याच ठिकाणी गेलो ना मंडळी, जसं की अलिबागला वगैरे आपण जातो तर तिकडे अशी काही सुविधा आपल्याला मिळत नाही. तिथे आपले जे लोकल लोक असतात जे आपल्याला ही सुविधा पुरवतात ते सुद्धा म्हणजे बघा इथे असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने या प्रसाधनगृहाची निर्मिती केलेली आहे, ज्याच्यामध्ये आंघोळीचे 10 रुपये, शौचालय 5 रुपये आणि याची सगळे असे तुम्हाला फलक दिसतोच आहे आता. तर ही एक चांगली बाब आहे की नांदगावच्या इथे या बीचजवळ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना हा नेहमी प्रश्न पडत असतो की अरे यार आपण तिकडे गेल्याच्यानंतर कपडे कुठे चेंज करायचे. तर ही एक चांगली आहे ग्रामपंचायत नांदगावतर्फे तारापूर. हे तुम्ही बघताच आहे ठिकाण. जसं मी तुम्हाला म्हटलं लहान मुलांसाठी ते घसरगुंडीची सुविधा आहे. तर हे बघा इथे तुम्ही घसरगुंडी वगैरे पाहू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. काही झोपाळ्यांची निर्मिती आहे इथे, हो की नाही. तर आपल्या फॅमिलीसोबत किंवा मुलांसोबत तुम्ही जर आलात तर इकडे तुम्ही मुलंही आपल्या या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकतात आणि ते एन्जॉय करू शकतात, हो की नाही. तर बघा गावाला आल्याचा भास होते मंडई. बोईसर या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्या नवी मुंबईपासून जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आहे. खूप दूरवर आल्यासारखं वाटतं आहे, पण ठीक आहे. असं काय आपल्यालाच हे रिमोट बीचेसला यावं लागतं तर आपल्याला एवढ्या सगळ्या किलोमीटरचं आपण अंतर पार करतच आपण येत असतो, हो की नाही. बघा आजूबाजूलाच बीचवरच्या लगतच हा रस्ता आहे आणि हा रस्ता जातो इथून. आपल्याला हे प्रवेश जर तुम्ही बघितलं तसं तर असा होता मित्रांनो. हा आहे आपला नांदगावचा बीच. तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये पाहिलात
नांदगावचा समुद्रकिनारा आणि आजूबाजूचा हा लगतचा परिसर. तर तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर तुम्ही बोईसरला या. आणि बोईसरवरून मला वाटतं 4-4.5 किलोमीटरचं अंतर आहे, थोडं लांब आहे. माफ करा, आम्ही जिथे थांबलो होतो हॉटेलपासून थोडंसं 4 किलोमीटरचं अंतर वाटलं आम्हाला. तर ते ओव्हरऑल डिस्टन्स म्हणजे तुम्ही 15-20 मिनटामध्ये इकडे बोईसरला येऊ शकता, या समुद्र किनारपट्टीवरती येऊ शकता जरी स्टेशनवरून जरी निघालात तरी. तर एवढे काही जास्त डिस्टन्स नाही आहे. तर मंडळी भेट द्या लवकरच. बघितलं आपण आलो आहोत नांदगावला. हाच आहे ते बीच बघितलं, पे अँड पार्किंग सुविधा जिथे इथे आलेली आहे. आणि हेच आहे ते प्रवेशद्वार, इथूनच आपण आलो होतो, समजलं. तर कसा वाटला मंडळी हा तुम्हाला नांदगावचा बीच? तुम्हाला जर आवडला असेल किंवा तुम्ही या गावातले असेल, या प्रांतामधले असणार, या ठिकाणी राहता आणि तुमचं वारंवार इकडे येणं असतं, तर मला जरूर सांगा मंडळी. मलाही वाटेल अरे हां तुम्हीसुद्धा इकडे या ठिकाणी येत असता. मी तर आलो आहे खूप दूरवरून, पण मला बरं वाटलं, इकडे आलो आहे, मज्जा आली. ओव्हरऑल आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. कारण खूप गावाला आल्यासारखा भास होतो आहे, कारण वर्दळ कमी आहे. मुंबईसारखा बीचेस नाही आहे, जुहू बीच म्हणा किंवा आपण मरीन ड्राईव्हला जातो एवढी वर्दळ नाही आहे. तर हा परिसर जो आहे तो एकदम बघा, लोकसंख्या कमी आहे इकडे. रिमोट बीचेस म्हणून ओळखले जातात हे असे नांदगावचे बीचेस. तर आता वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे, पाऊस येण्याचे संकेत दिलेले आहेत वातावरणाने. पावसामध्ये भिजण्याचाही आनंद आपल्याला घेता येईल ओके ना. तर ओव्हरऑल असं तुम्ही बघितली ही नारळाची झाडं वगैरे आहेत, तुम्ही बघितली नाही नारळाची झाडं वगैरे कसं. वर्दळ यासाठी नाही आहे मित्रांनो, कारण आज संडे नाही आहे, आज आपण सोमवारी इकडे येऊन धडकलो आहे मित्रांनो. इथे फेरफटका मारत असताना इथे जे पार्किंगची सुविधा बघतात ती बाबांबरोबर माझी ओळख झालेली आहे. तर बाबा हेच सांगत होते की इथे वीकडेजमध्ये एवढी गर्दी नसते, परंतु रविवारी मात्र खूप जास्त गर्दी असते. बाबा तुमचं नाव काय सांगा मला. आणि तुम्ही या पार्किंगच्या व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहात इकडे? काय आता 6 महिने. 6 महिने झाले, म्हणजे नुकतंच तुम्ही ते रुजू झालं आहे. हां, आता म्हणजे टेंडर बदलल्यानंतर आता आम्ही मुलाने टेंडर घेतलं, त्याच्यामुळे आम्ही 6 महिने आता इकडे, मला 6 महिने होऊन झाले इकडे. 7 महिने लागलेलं आहे. अच्छा, गाव तुमचं घर इथून जवळ आहे का? आमचं जवळ आहे. जवळ आहे ना, त्यामुळे म्हणजे संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतं? मी संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असतो. 7:30 वाजेपर्यंत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या निसर्गाचा तर आनंद घेतात, पण ही पण सुविधा देता लोकांना की ते पार्किंगची सुविधा इथे आहे. पण रविवारी मात्र जरा तुमची धांदळ उडत असेल, कारण बरेचसे लोक असतात. दोन माझा मुलगा असतो निलेश सदानंद पाटील. हां, तो पैशाला काम होते. होय का? चांगलं. ओसवालमध्ये, ओसवाल. अच्छा, ओसवालमध्ये तिकडे असतं. हां, ओसवालमध्ये मी तुमच्या टॉपर म्हणजे शीट कवर वीट कवरचं काम करतो. होय का? मग तुमचं गाव इथेच आहे ना? म्हणजे म्हणजे आम्ही स्थायिक नांदगावचे तिथे कोळी बांधव वगैरे म्हणतात त्याला. कोळी बांधव. समाज. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं, चालेल. मग पुढे इकडे रस्ता कुठे जातो हा इकडे? हा रस्ता जातो डायरेक्ट नांदगाववरून 2 फाट्या असा मुरबाड रोडला जातो. मुरबाड रोडला जातो. अच्छा, रस्ता मुरबाडवरून डायरेक्ट असा फिरून कुंबली मार्गे जातो. इकडून कुंबली गेले म्हणजे एमआयडीसीला लागतो. अच्छा, आता इकडून हे रोड आहे ना, हां, हे असं आहे, हे कसं आहे बोईसरला. ओके. काय येतो तो नागपूर रोड, नागपूर ते डायरेक्ट पाम टेंबी ही अशी फिरून जाते. बरं बरं बरं. तर चांगलं आहे, तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे आता इथे वर्दळ खूप कमी होती, म्हणजे मी ऐकून होतो. आज गजर कमी आहे, रविवारी गजर जास्त असते. वर्दळ जास्त म्हणजे आम्हाला सारा बस आम्ही जेवायला सुद्धा बसतो. जेवायला सुद्धा बसवलं. एवढी गर्दी असते. हां हां. कारण एक वाजल्यापासून गाड्या चालू होतात. कारण पावसामुळे आता धंदा थोडी जरा कमी आहे, लोकसंख्या कमी आहे इकडे. आणि आज मंडे सुद्धा आहे, तर मंडे नाही, बरोबर. डायरेक्ट फ्रायडे. लोक सगळी कामावरती गेली. फ्रायडे सॅटर्डे संडे तुम्हाला 3 दिवस खूपच कामाचे असतात. आणि तिकडे तुम्ही म्हणजे आपल्याला इथे कोल्ड्रिंक म्हणा किंवा थंड पेय, शीतपेय, हॉट ड्रिंक सुद्धा मिळण्याची सुविधा आहे तिकडे. मच्छी तुम्हाला कोणतं पाहिजे, पापलेट, झिंगा, आपले कोळंबट, मुलक्या सगळं असतं. सगळं इथं सगळं. व्हेरी गुड. 4 दुकानं आहेत तिकडे. आता 8 दुकानं दुसरी वाढली. अच्छा अच्छा. आणि त्यांचे काय आहेत, एक शाकाहारी असेल, एक आपले चायनीजचं असेल, एक वडापाव असेल, एक मच्छीचं असेल, असे करून दुकानं भरपूर आहेत. अच्छा अच्छा. चला, चांगली गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हॉट ड्रिंक्स जे लोक घेतात तर त्यांनी नांदगावच्या बीचला सुद्धा येण्यास पसंती द्या, कारण इकडे ही सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्हाला इथे 5 नाक्यावर बसतात, तिकडे सुविधा आहे तिकडे. अच्छा, बसू शकतात, फिरू शकतात. ओके. जास्त म्हणजे कोणी आले पोलीस खाली टाकून द्यायला लागते. हां हां हां. ही पण सुविधा करायला लागते. अच्छा अच्छा. पर्यटकांनी करायची ती. बरोबर बरोबर. पर्यटकांनी आपल्या जबाबदारीने आपण हॉट ड्रिंक्सचा आनंद घेऊ शकता मंडळी इथे. हां.
तर तुमच्या तुम्ही मर्जीने घेऊ शकता. बरोबर. काय झालं तुम्ही जिम्मेदारी घ्या. बरोबर बरोबर. तसंच गाडीचे पार्किंग घेताना हां. गाडीचं काय झालं, हां. आतमध्ये बाहेर गाडी असली, हां. तिथं काय झालं तुटली मिटली तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही, असं आम्ही बरोबर बरोबर. ग्रामपंचायत सरपंचाला सांगून अच्छा, अच्छा, अच्छा. असं आहे. हां, मध्ये गाडी असली हम्म. तुम्हाला कुठे काय झालं तर तुम्ही आम्ही हे सांगतो. गाडी एखादी राहिली, हां. काय कोणाची गाडी आहे ती आम्ही पोलिसांना कळून सांगू शकतो. बरोबर. ही पण सुविधा आहे. बरोबर. तर मंडळी हे होते आपले पाटील बाबा जे होते ते पार्किंगची सुविधा आपल्याला देतात. समजलेली आहे. हां, तर आपण परत भेटूया एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहत राहा मित्रांनो टूर दी कोकण महाराष्ट्र. माझं नाव आहे अमित. चला धन्यवाद बाबा. हा, धन्यवाद. चला बाय.